या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। रुग्णसेवेचा वसा घेतलेला व्यक्ती म्हणजे उमेश भाऊ यावलकर। आज गेल्या अनेक वर्षापासून उमेश भाऊ यावलकर प्रत्येक रुग्णांची मदत करत आहेत। महात्मा बँकेच्या माध्यमातून कुठल्याही डोळ्याच्या आजारासंदर्भात काही रुग्णांच्या समस्या असतात, त्या समस्याकरता स्वतः उमेश भाऊ यावलकर हे पुढाकार घेऊन त्या रुग्णांना आपल्या स्वखर्चाने महात्मा बँकेत नागपूरला पाठवून त्यांचं ऑपरेशनसुद्धा करून घेत आहेत। त्यात आपल्यासोबत काही रुग्ण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नेमकं तुम्ही कोण्या गावचे आहेत? दिवसा घाट। काय ना तुमचं नाव काय? सुशीला गजानन लोणारे। नेमकं तुम्हाला काय त्रास होता? डोळ्याचा 12 महिन्यापासून दिसत नव्हतं। आज ऑपरेशन झालं होतं, आज काय वाटतं? काय आज पुरत दिसून राहिलं का? हो, पाहू शकता आपण की आज त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांना गेल्या 1 वर्षापासून डोळ्याने काहीच दिसत नव्हतं, परंतु त्यांचं आज सक्सेस ऑपरेशन झालं। त्यांच्या ऑपरेशनामुळे आज त्यांना काहीतरी दिसून राहिलं आणि आज त्यांनी स्वतः बोलून दाखवलं की आज चंदूभाऊ यावलकर यांच्या माध्यमातून जे मला ऑपरेशन झालं त्यामुळे आज मला दृष्टी प्राप्त झाली। खरोखर लोकनेता असावा तर असा असावा। आपल्यासोबत काही चंदूभाऊ यावलकरचे मित्रमंडळी डॉक्टर बेलसर सर, काय सांगू शकाल सर? मागील 5 वर्षापासून आशा चॅरिटेबल ट्रस्टच्याद्वारे माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर साहेब हे कंटिन्यू आय कॅम्प घेऊन पेशंटचे ऑपरेशन करणे, त्यांना पोहोचवणे, त्यांना आणून देणे आणि त्यांची पूर्ण केअर घेत आहे। आणि आजपर्यंत हजारो लोकांचे ऑपरेशन आपल्या वरुड तालुक्यातून खरोखर त्यांनी करून दिले, त्यांचे मी अभिनंदन करतो। वरुड शहरातील आमदार उमेश भाऊ यावलकर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांच्या डोळ्याच्या समस्यासह विविध आजारासंदर्भात महात्मा बँकेच्या माध्यमातून त्यांचं ऑपरेशन आणि त्यांची तपासणी केल्या जात आहेत। अशा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ह्या सगळा उपक्रम राबवल्या जातात। आपल्यासोबत नगरपरिषद माजी उपाध्यक्ष हरीशभाऊ कानुगो सर आहे, काय सांगू शकाल? आज सक्सेस ऑपरेशन झालं, काय सांगू शकाल? आमदार आपले चंदूभाऊ यावलकर यांनी प्रत्येक खेड्यागिड्यात कॅम्प घेऊन, जसं आता सुरळीला खूप मोठा कॅम्प घेतला होता डोळ्यांचा, आणि आशा चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून ते प्रत्येक रुग्णांचे ऑपरेशन करून नागपूरला पाठवत आहे। स्वखर्चाने त्यांना रुग्णसेवा देत आहे आणि सगळ्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन खूप चांगले होत आहे आणि सगळे लोक त्यांचं अभिनंदन करत आहे। खरंच लोकनेता असावा तर असा उमेश भाऊ यावलकर सारखा असावा। त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांच्या डोळ्यासंदर्भात कुठले मोतीबिंदू असो किंवा विविध आजार असो याकरता स्वतः प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे। आज त्यांना जी आमदारकी मिळाली आहे, या रुग्णांच्या सेवेचं फळ त्यांना मिळालं आहे। नुकतंच त्यांनी जरूर येथील आशाबाई झोळ यांच्या डोळ्याचं बुबुळ अक्षरशः बुबुळ खराब झालं होते, ते पूर्ण बुबुळ बदलून त्यांनी स्वखर्चाने चंदूभाऊ यावलकर यांनी पुढाकार घेऊन त्या माऊलीला डोळ्याला दृष्टी उपलब्ध करून दिली होती। आज त्याचप्रमाणे इथील तिवसा येथील महिला आहे, त्यांनासुद्धा डोळ्यांना 1 वर्ष पण दिसत नव्हतं, परंतु त्यांनी क्रिटिकल ऑपरेशन होतं, या ऑपरेशनला खूप मोठा खर्च होता, परंतु स्वतः उमेश भाऊ यावलकर यांनी पुढाकार घेऊन यांचंसुद्धा ऑपरेशन आज करून दिलं आणि आपण प्रत्यक्ष पाहू शकता की त्यांना आज दिसत आहेत, त्यांचं ऑपरेशन करून ते आलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून चंदूभाऊ यावलकर हे कुठल्याही नागरिकांना, कुठल्याही महिलांना किंवा पुरुषांना जर कुठल्या डोळ्यासंदर्भात आजार असला तर त्यांचं ऑपरेशन करता स्वतःच्या स्वखर्चाने महात्मा बँकेत ते पाठवत असतात आणि त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालं नाही याला पूर्ण फॉलोअप घेत असतात आणि त्यांना भेटसुद्धा देत असतात। त्यामुळे लोकनेता असावा तर असा असावा। पाहत राहा कॅमेरा निको बावनसह प्रवीण सारखं, चोळामणी स्पोर्ट।